नमस्कार मंडळी, मी सहदेव राऊत स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये. मंडळी, आपला आजचा हा विषय गिटार कॉर्ड्स किंवा गिटार कवर्स यापुरता मर्यादित न राहता आपण एक पाऊल पुढे जाऊन वाद्य कसं निवडावं या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत ती तालवाद्यापासून, ते म्हणजे तबला, ढोलकी, मृदुंग, पखवाज इत्यादी इत्यादी. जेव्हा आपण तालवाद्य शिकायला सुरुवात करतो त्यावेळी गुरुजन आणि सिनियर्सच्या सहवासात आपल्याला काही गोष्टी कळतात, त्या म्हणजे वाद्य कसं निवडावं. जर आपण तबल्याचं उदाहरण घेतलं तर तबला रियाजासाठी कसा असावा, डग्गा कोणत्या धातूचा असावा इत्यादी इत्यादी. पण सध्याची परिस्थिती पाहता जर तुम्ही ऑनलाईन किंवा यूट्यूब ही माध्यमं वापरून स्वतःहून जर ही वाद्य एक्सप्लोअर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर आज आपण अत्यंत महत्त्वाची अशी माहिती घेणार आहोत वाद्य निर्मितीच्या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष योगदान देणाऱ्या एका एक्सपर्टकडून. आणि त्यासाठी आपण आज भेट देणार आहोत कोपरखैराणी येथील सुभाष म्युझिक सेंटरला. तर चला मग निघूया आणि मार्गदर्शन घेऊया सुभाष राजपूत यांचं. नमस्कार मंडळी, तर आम्ही निघालो आहोत कोपरखैराणी येथील सुभाष म्युझिक सेंटरमध्ये. माझ्यासोबत माझा मित्र राकेश आहे. राकेश, से हाय. हाय. ओके, तर निघालो आहोत आम्ही पाम बीच एक्सटेन्शन रोड मार्गे. तर चला मग भेटूया सुभाष म्युझिक सेंटर येथे. राकेश हा एक हौशी फोटोग्राफर असून माझ्या मागील काही आउटडोर सॉन्ग शूट्समध्ये राकेशनेच कॅमेरा हँडल केला होता. मग ते देवगड बीचवरील ने मजसी ने असो वा देवबागमधील माझे राणी माझे मोगा हे गाणं असो, कॅमेरापाटील जादूगारांमध्ये राकेश असतोच. तर आता मी कोपरखैराणीच्या इंडसइंड बँक सिग्नलजवळ आहोत. इथून राईट घेऊन सुद्धा आपण सुभाष म्युझिककडे जाऊ शकतो, पण आपण जाणार आहोत तीन टाकी सिग्नलच्या इथून सरळ जाऊन आपण राईट घेणार आहोत. तर चला मग. आता आपण आलो आहोत तीन टाकी सिग्नलच्या इथे. आपण इथून राईट घेणार आहोत. नेहमीचा वर्दळीचा रस्ता दुपारच्या वेळी बराचसा खाली आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील लोकांनी बऱ्याच वर्षापासून येथे केलेल्या वास्तव्यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या कोपरखैराणी हा भाग तसा खूप समृद्ध झाला आहे. लोककलेच्या बाबतीत येथे कमालीची विविधता आढळते. तर आता हे जे समुद्र हॉटेल आणि बार आहे हे इथलं खूप फेमस आहे. इथून फक्त आपल्याला एक लेफ्ट घ्यायचा आहे. लालबाग परळ भागाची आठवण करून देणारा हा रस्ता वाटतो आपल्याला बऱ्याच वेळा. खूप वर्दळीचा रस्ता आहे, त्यामुळे फोर व्हीलर शक्यतो न आणावी. समोर जे आपल्याला लांब जे दिसत आहे ते अण्णासाहेब पाटील उद्यान, त्याच्या आधीच सुभाष म्युझिक सेंटर येतं. ह्याच गल्लीमध्ये एक हार्मोनियमचाही शॉप आहे. हेच आहे बहुतेक, भैरवनाथ म्युझिकल. ओके, तर आता आपण जवळपास पोचलेलो आहे. पुढे ही व्हाईट ॲक्टिवा दिसते आहे, त्या तिथे सुभाष म्युझिक आहे. आलेलो आहे. समोरच्या रस्त्याला आपण टू व्हीलर लावू, कारण रस्ता लहान असल्यामुळे. तर आता आपण येऊन पोहोचलो आहोत कोपरखैराणी येथील सुभाष म्युझिकल सेंटर येथे. दुपारच्या 3 वाजता देखील दुकानाबाहेरील वर्दळ तुम्ही पाहू शकता. ही मंडळी
पनवेलहून इथे तबला घेण्यासाठी आली आहे आणि हीच गोष्ट त्यांच्या सुभाष म्युझिकवरील असलेल्या विश्वासाची प्रचिती देते. आरती असो अथवा भजन, गणरायाच्या आराधनेला साथ संगत करणाऱ्या तबला, मृदुंग, टाळ, पखवाज, ढोलकी यांचे बाप्पाच्या उत्सवातील स्थान अढळ आहे. त्यामुळेच ठिकठिकाणी वाद्यांच्या कारखान्यात वाद्यांच्या डागडुजीची लगबग सुरू आहे. गणरायाचे आगमन जवळ आल्याचीच वर्दी येथे घुमणाऱ्या आवाजांवरून मिळत आहे. सुभाष म्युझिकल सेंटरची अजून एक खासियत म्हणजे त्यांच्या दुकानात आजही एकही कारागीर नाही आहे आणि दुकानात काम करणारी एकूण एक मंडळी ही त्यांच्या कुटुंबातील म्हणजे राजपूत कुटुंबातील सदस्य आहेत. तर नमस्कार मंडळी, आपण आता येऊन पोहोचलो आहोत सुभाष म्युझिक सेंटरमध्ये कोपरखैराणी येथे. आणि आता आपण भेटणार आहोत सुभाष राजपूत यांना. एक असं नाव सुभाष म्युझिक सेंटर म्हणजे की तबला म्हणा, मृदुंग म्हणा, ढोलक, पखवाज या वाद्यनिर्मितीच्या क्षेत्रामध्ये आणि सर्व्हिसिंगमध्ये आपण डोळे झाकून ज्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो असं नाव म्हणजे सुभाष म्युझिक सेंटर. तर आपण भेटूया सुभाष म्युझिक सेंटर यांचे सर्वेसर्वा सुभाष राजपूत यांना. नमस्कार, मी सुभाष राजपूत सुभाष म्युझिकलमधून बोलतो. ओके, तर सर आम्हाला तुमच्याशी हे जाणून घेणं आवडेल की तुम्ही या वाद्यनिर्मितीच्या क्षेत्रामध्ये गेली किती वर्ष आहात? आज आमची पिढीने पिढी या क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे आमच्या आजोबा मुंबईला गिरगावला आले तेव्हापासून आम्ही या क्षेत्रामध्ये आहे. ओके, तर सुरुवात गिरगाव येथून झाली. आणि सर तुम्ही कोपरखैराणीमध्ये कधी आला? कोपरखैराणीला येऊन आम्हाला 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाली. ओके, बघू शकता की या कारखान्यामध्ये तबला म्हणा, मृदुंग म्हणा, ढोलक म्हणा, पखवाज म्हणा, वेगवेगळ्या वाद्यांचं येथे काम चालू आहे. ओके, तर पहिलं दर्शन जे होतं आम्हाला सुभाष म्युझिक सेंटरमध्ये ते म्हणजे हसतमुख अशा हसमुखजींचं. तर हसमुखजी कसे आहात? नमस्कार, मी हसमुख राजपूत. हसमुखजी आता शॉपमध्ये आता तुम्ही सध्या काय करतात ते दाखवा आम्हाला. आता मी तबल्याला पुडी लावतो. पुडी लावतात. ओके, हा कोणत्या स्केलचा तबला आहे? हा तबला आहे काळीचारचा. काळीचारचा. ओके, आणि आम्हाला तुमच्याकडून हेही जाणून घ्यायला आवडेल की आता आपल्या शॉपमध्ये प्रत्येक ठिकाणी कोणतं काम चालू आहे? साई भरत आहे. तुम्ही येऊ शकता आतमध्ये. ओके, दुसरं नाव म्हणजे एक हसतमुख असं नाव म्हणजे राहुलजी. पहिली भेट राहुलजींनाच होते. आता राहुलजी इथे शाई भरण्याचं काम चालू आहे. आणि राहुलजी तुम्ही काय करतात आता एक्झॅक्टली? ओके, आणि हे कोणतं वाद्य आहे? हां, साऊथ इंडियन मर्दगम. ओके, आणि हा त्याचा बेस आहे का? हो. थोडीशी म्हणजे ही बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे साऊथ इंडियन. ओके, आणि हे ताई काय करत आहेत? ही ढोलकी आहे. ओके, फक्त नटवाला मृदुंग आहे वाटतं. ओके, म्हणजे बनावटीच्या बाबतीत काय वेगळं आहे सर याच्यामध्ये? हा डावीवाला आहे. हां, हा आधीवाला आहे. ओके, हा नटवाला आहे. हा नट. आता ताई काय करत आहेत इथे? माझ्यामध्ये त्यांचं पण शाईचंच काम चालू आहे. आणि हे बहुतेक डग्ग्याचं काम चालू आहे. डग्गा भरलेला आहे आणि त्यावर शाईचं काम चालू आहे. ओके, आता आपण येऊया या ताईंकडे. हा पखवाज आहे. हे किती वेळ तरी करावं लागतं? कमीत कमी एक पखवाजला 4-5 तास जातात. 4-5 तास जातात. म्हणजे फक्त शाई लावल्यानंतर सुटका नाही,
शाई लावल्यानंतर सुटका नाही, म्हणजे त्याच्यावर पूर्ण हे काम करणं पण महत्त्वाचं आहे, महत्त्वाचं काम आहे. हे काकू काय करतायत? हे शाईला बसतंय. ओके, हेही पकवाजच आहे. ओके ओके, ठीक आहे. तर आपण याच्या पुढच्या भागाकडे वळूया. आता जे समजा गणपती येतोय आता, तर मग कोणत्या जास्त वाद्यांची रेलचेल असते की जास्त डिमांड असतो त्या वाद्यांना? असं जास्त तबला, पकवाज आणि ढोलकी ढोलकी. तीन वाद्य वापरतात. आणि मग आता जसं गोकुळाष्टमी वगैरे येईल किंवा नवरात्र येईल, मग डफ, मग ते ढोल वगैरे. ढोल, रोटो, ओके, ड्रम. मग ते पण आहे तुमच्याकडे सगळं? हा, ते पण आहे. ओके. आता तबल्याचा सीझन आहे, तबला, ढोलक, पकवाज. तर ते आता मटेरियल पुढे आहे. ओके, म्हणजे ढोल म्हणा किंवा ताशा म्हणा, त्या संबंधित पण सगळं साहित्य आपलं इथे मिळतं, त्याच्या काट्यांपासून सगळं. ओके. अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे की जसं आमच्याकडे पण बऱ्याचदा मुलं शिकायला येतात, तबला शिकायला येतात किंवा कोणी मृदुंग शिकायला येतं, त्यावेळी बऱ्याच गोष्टी अशा होतात की सर कुठला तबला घ्यायचा, म्हणजे हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यावेळी मी जवळपास 4थीला असताना शिकायला सुरुवात केलेली 1996 साली. त्यावेळी मी पण तोच होतं की तबला कुठला सुरू करू घेताना. त्यावेळी मला त्यावेळी सांगितलेलं की C# घे. ओके, पण अवेलेबल होता काळीपातचा मोठ्या तोंडाचा तबला. पण माझ्या गुरुजींनी सांगितलेलं तबला कुठलाही असो फरक नाही पडत, पण रियाजाचा असेल आणि मोठ्या तोंडाचा असेल तुझा हात चांगला खुलेल, काही तू जास्त दुसरा घ्यायला जाऊ नको. तर यावर तुमचं काय मत आहे? बरोबर आहे? जे सांगितलं ते बरोबरच आहे. ओके. काळी 4चा, काळी 5चा हा तोंडाचा व्यास जास्त असतो. 5.5च्या वर. 5.5च्या वर असतो. हा. 5.6. 5.6. हो, तर तो तबला पोरांच्या हाताला बरोबर बसतो, चांगलं वळण आणि देतो. वळण चांगला बसतो. हम्म. तर सरांनी काय जे निर्णय दिला तो चांगला निर्णय दिला. आणि ज्यावेळी आपण तबला एखादा निवडतो त्यावेळी मग बारीक बारीक काही गोष्टी असतात जे बघायला सांगतात. समजा आता ज्यांचा गुरु आहे त्यांना ठीक आहे, पण समजा एखाद्याचा गुरु नसेल जो यूट्यूबवर बघूनच सगळं शिकतो आहे, तर त्यावेळी त्या व्यक्तीला असं होतं की बाबा कुठला घेऊ तबला. तर बरेच जणं म्हणतात की दुकानात जाऊन घ्यायला पाहिजे, दुकानात न जाता पण घेता येतो. तर काही गोष्टी आम्हाला त्यावेळी सांगितलेल्या की बाबा तबला जर तुम्हाला प्रॉपर लावायचा असेल, पूर्ण व्यवस्थित ट्यून व्हायचं असेल, तर तो पूर्ण गोलाकारच हवा. काही काही ठिकाणी थोडासा अंड्याकृती असतो वगैरे, तर ती गोष्ट पण बरोबर आहे ना, म्हणजे तबला पूर्ण गोलाकारच पाहिजे. गोलाकार. दुसरी गोष्ट म्हणजे एक तबला मिळेल. एक तबला तयारच केला. काही विशाल करायला कुठलाही चालेल, कुठलाही. सावकाश. म्हणजे काय आहे की आतापर्यंत आम्ही या गोष्टी ऐकत आलो, आता कसं आम्ही एका एक्सपर्टच्या समोर आहोत, तर आम्हाला पण एक वेळ मिळते की बाबा खरंच आम्ही जे ॲझम्पशन करत होतो, ग्राह्य गोष्टी धरलेल्या त्या बरोबर आहेत की नाही त्या पण बघू. म्हणजे त्यावेळी असं म्हणजे एक म्हटलेलं की ही समजा लव आहे, ही चाट आहे आणि ही शाई आहे, तर बऱ्याचदा म्हणायचे की ही जी लव आहे ती कधीही मोठी असू नये, चाट मोठी असावी. हां, म्हणजे हे जे मैदान आहे ते थोडं लहान असावं आणि किनारी मोठी असावी. ते पण बरोबर आहे ना. कधी कधी काही तबल्यामध्ये असं दिसतं की ही लव मोठी आहे आणि किनार लहान झाली आहे, तर त्या तबल्यांना पण बऱ्याचदा असं होतं की ट्यून केल्यानंतर मग ती किनार खेचली जाते किंवा व्यवस्थित तबला ट्यून होत नाही. मग ते पण आमचं एक ॲझम्पशन बरोबर होतं ना. तसं काय नाही. हां. तर जुना पुढा झाला, हां. चाट जास्त खाली आली. हां. थोडी चाटेला कडकपणा येतो. ओके. लव जास्त वाजते. हां. थापेला मोकळा वाजतो. ओके. असंच. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा गजरा, म्हणजे हा गजरा बऱ्याचदा असं म्हणतात की आता हा जो ह्या तबल्याचा आहे हा बरोबर आहे, म्हणजे ह्या तबल्याच्या फेसला बरोबर तो टच झालेला आहे. पण बऱ्याचदा असं असतं की हा गजरा एकदम खाली आलेला असतो, तर त्या तबल्याचं कसं असतं? नाही, त्या म्हणजे हे जो जेव्हा गजरा बांधतो त्याच्यामध्ये आहे ना वादी लावतो. आता ह्या दोन्ही साईडला आहे ना, तबल्याच्या दोन्ही साईडला समजा आपल्याला इथं वड पाहिजे आणि इथे वड पाहिजे,
तर इथे हातोडीचा फटका मारला जातो आणि इथे मारला जातो. बरोबर, ट्यून करताना. तर ना तेव्हा कारीगर हे बघत नाही का ना इथं वर आहे आणि इथं वर आहे आणि इथं खाली आहे. तिथं जिथं आवश्यकता आहे तिथं मारायची, बस समान करण्यासाठी करावं लागतं. मारायला लागतं, स्वरात आणायचं. हां. मग तेव्हा ते बघत नाही स्वर लावताना का हा गजरा वर आहे. इथं पण कालांतराने ट्यून करून करून पूर्णच जर गजरा खाली गेला तर तो जातो. तो. काय सर आहे, जास्त गजरा खाली आला तर बोलतात तुम्ही चेंजच करा. तुम्ही बोलणार चालन साहेब म्हणून, तरी ते बोलतात "तर नाही, बदली करा. मला ती चिंता." आणि या म्हणजे तबल्याचं जे खोड आहे याच्याबद्दल बऱ्याच हे आहेत की म्हणजे कुठलं असावं, तर आपण काय म्हणतो शिसम. शिसमचे जे जाणकार लोक आहेत, हां. सर चांगले चांगले आहेत, ते शिसम आणि खैरच वापरतात. शिसम आणि खैर. खैरचे आणि शिसमचे तबले वापरतात. प्लस कारीगरवर पण डिपेंड आहे. तबला शिसमचा असो का आहे ना खैराचा हां. तर साधा. हां. कारीगर व्यवस्थित असला त्याच्यावर काम करणार, खैर पण तसंच वाजणार नाही, साधा तबला पण तसंच. पण शक्यतो शिसम जेव्हा वापरतो ते सुकलेलं असावं असं म्हणतात, ते लाकूड ओलं नसावं. ओला लाकूड काम केला हां. तर आतून पुढे यायला चढते, नमपणा येतो. मॉइश्चर येतं त्या आतमध्ये. बरोबर. नमपणा येतो. ओके, त्यामुळे शिसम असावं आणि ते सुकं असावं. कुठलाही साधाही लाकूड असला आणि शिसमचाही असला किंवा खैरचा असला, पण तो लाकूड सुकलेला पाहिजे, तेव्हा तो तबला व्यवस्थित बनतो. ओके. आणि हे झालं आता तबल्याच्या टॉपचं, म्हणजे हे जे बॉटम आहे ह्याच्यामध्ये काय काय बघायचं. ह्याच्यामध्ये काहीच बघायचं नाही, फक्त जास्त काय नाही. काय. म्हणजे समजा हा गोल नसेल तरी पण तसा काही फरक नाही पडत. त्याच्यात काय. आणि बाजूचं जे गुंफण आहे त्यामध्ये, त्याच्यामध्ये पण काय. आणि शक्यतो जॉईंट नसावा वादीमध्ये, असला तर तो घर लूज होतो. लूज होणार. ओके. आणि ही जी वादी असते ही वादी पण एकाच साईजची असावी ना, म्हणजे अशी कुठे जाड कुठे बारीक अशी नसावी. नॉर्मल इकडे तिकडे होतं. थोडं होतं कारिगरीमध्ये, थोडंसं होतं, पण ते जास्त नसावं. ही वादी बनवताना ना ते लोक हातात पूर्ण हँडमेड असते. हँडमेड हां. ओके. मशीनवर नाही कटिंग. ओके. आपण मशीनवर कटिंग केलं, मशीन एकसारखी कापतात. ओके. आणि मग जेव्हा त्याला खेचून सुकवली गेली तर ती कुठेतरी पातळ होईल, बारीक होईल, कुठे एकदम जाड होईल. जसं मशीनने नाही होत कटिंग. ओके. चला, आता आम्ही जरा हसमुख जिंकडे येऊ. आपला अजून एक जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे बऱ्याचदा आता सध्या ट्रेंड आहे की आपलं आता लॉकडाऊन झालं आणि बऱ्याचदा पूर्ण शॉप्स वगैरे बंद होते. त्यावेळी अशी वेळ आली की तुम्हाला माझं पण माहिती असेल उदाहरण की मी तुमच्याकडे आलो होतो आणि गिटारची एक स्ट्रिंग नव्हती, त्यामुळे तो लाईव्ह शो होत नव्हता. तर ती मला सुदैवाने तुमच्याकडे मिळाली. पण त्यावेळी अशी परिस्थिती होती की ना ऑनलाईन मिळत होती ना ऑफलाईन मिळत होती. तर समजा एका परिस्थितीमध्ये आपल्याला ऑनलाईन एखादं वाद्य घ्यायची जर वेळ आली तर मग कसं करावं, म्हणजे घ्यावं न घ्यावं, म्हणजे आपलं हे आहे. तसं आपण नाही सांगू शकत. कुणाची इच्छा असेल ते त्या हिशोबाने चालतो. पण माझ्या हिशोबाने ऑफलाईन घेतलेलं बेटर असतं. ओके. ऑफलाईन म्हणजे दुकानात जाऊन स्वतः व्यवस्थित बघून घ्यावं. ओके. स्वतःच्या हिशोबाने जाऊन घेणं दुकानामध्ये ते योग्य असतं. आपण नॉर्मली म्हणजे जसं म्हणतो की आता ऑफलाईनमध्ये आपल्याला कोणी तबला वाजवून तर नाही दाखवत. दुकानामध्ये गेल्यावर आपल्याला ॲटलिस्ट तो वाजवून त्याची आस कशी आहे किंवा डग्गा घेतला तर डग्याचा बेस कसा आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघून घेता येतात. डग्यामध्ये पण आपल्याला वजन आहे का, 2.5 किलो, खरंच तो पितळेचा आहे का, ह्या गोष्टी आपल्याला बघून घेता येतात. त्यामुळे माझं पण तेच मत आहे की ऑनलाईन घेण्यामध्ये काही हे नाही आहे, कारण ऑनलाईन पण शेवटी एक कारागीरच बनवतो आहे. ओके. फक्त तेच आहे की आपल्याला वाद्य पारखून घेता येते. हां, बघून घेता येते, त्याची क्वालिटी बघून घेता येते आणि त्याचा आवाज म्हणा. कारण आता आम्ही पण ते पण म्हणतो की आता समजा एकाच मॉडेलच्या 5 गिटार ठेवल्यात समोर, तर 5ही गिटारचा आवाज सेम नसतो.
पण आता जो वाजवणारा आहे त्याला किंवा रेकॉर्डिंग करतो, लाईव्ह करतो, त्याला कळतं की बाबा मला ही गिटारच छान वाटेल. ओके, तर ती एक ॲडव्हान्टेज असो तो आपल्याला दुकानात घेऊन घेण्यामध्ये मिळतो. ओके, सेम आपल्या तबल्याचं पण आहे. आता मी आता इथे 4 तबले घेते, तर मला एखाद्या तबल्याची आस खूप आवडेल की बाबा हाच आहे. ओके, एखादा डग्गा आहे तो चांगला घुमेल. आता बरेचसे सर आहेत शिकवणारे, वाजवणारे चांगले चांगले, पण ते ऑनलाईनला पसंत नाही करत. जे स्वतः येऊन आहे ना इकडे तास 2 तास आहे ना घालवणार आणि त्यांच्या हिशोबानेच ते करून घेणार, असे सर लोक आहेत. तर आपल्याकडे कोंगो बोंगो वगैरे ह्या गोष्टी पण मिळतात. सगळे मिळतात. ओके, आणि ह्या ऑर्डरवर मिळतात. कोंगो आम्ही स्वतः बनवतो. ओके, स्वतः कलरिंग वगैरे सगळं, स्टँड वगैरे स्टँडपासून सगळं सगळं आम्ही स्वतः मॅनेज करतो. मोठे ते शोजचे पण. रेडीमेड कोंबो आम्ही वापरतो. ओके, म्हणजे ते शोजला वगैरे प्रॉपर वापरतात ते पण. आणि लोक त्याच्यामध्ये जी रिंग असतो ते वाली एक रिंग लाव, कोंगोमधली. हा स्टीलची आम्ही रिंग वापरतो. हम्म. लोक लोखंडी रिंग वापरतात. काही दिवसांनी त्याला जंग येतो. हो, जंग येऊन आहे ना ते चांगला काळं पण होतं. चांगला सडतो. तर स्टीलची रिंगमुळे आहे ना तो चांगला लवकर सडत नाही आणि जास्त टिकतो. ओके. आणि स्वतः मी आहे ना ती रिंग स्वतः बनवतो. रिंग तुम्ही स्वतः बनवता? वा. स्टीलची. बाकी तुम्हाला शोरूममध्ये किंवा कुठेही गेले तर ना तुम्हाला ते प्रॉडक्ट नाही भेटत. आता ही समोरची जी ढोलकी जी आहे ना, जी बनली नाही आहे, त्याच्या रिंग वगैरे पण त्या सगळं तुम्हीच केलं? हे मी स्वतः वा. हे स्वतः मी वेल्डिंग करतो, पॉलिश करतो, फिटिंग करतो. वा. हे ही- आता ही कोंबोची रिंग आहे. ओके. हे प्युअर स्टीलमध्ये आहे. ह्याला रस्टिंग वगैरेचा काय हे नाही आहे, आणि ह्याला पूर्ण वेल्डिंगपासून सगळं याचं काम तुम्ही करता. वा. मग असे काही काही कस्टम मेड इन्स्ट्रुमेंट्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं हां. कस्टमर जाणकार आहे का आपल्याला इथे वस्तू व्यवस्थित भेटणार आणि खात्रीशीर भेटणार ते आपल्याशिवाय भेटतात. ओके ओके, छान छान. तर शॉपमध्ये तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. ढोलक म्हणा, ढोल म्हणा, जसं मी म्हटलं कच्छी, तबला, मृदुंग, पखवाज, ढोलकी, सर्व काही आहे इथे. एक महत्त्वाचं एक तुमच्याकडून एक जाणून घ्यायचं होतं की ढोलकी जी आपण म्हणतो, ढोलकीमध्ये बरेच प्रकार येतात. एक म्हणजे एक लाईट ढोलकी येते, शिसमची ढोलकी वगैरे येते. तर जी कडी जी येते ज्यामुळे ॲक्च्युली ढोलकीचं आवाज फुलतो, त्याबाबत थोडंसं तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं की बाबा काय त्याचं तत्त्व काय किंवा कसं बनवतात ते. पहिला तर ढोलकी रशीमध्ये बनवत होती आणि जास्त करून रशीमध्ये जायला पसंत करत होती. ओके. आता या 15 वर्षात रशीचा जे ढोलकी वापरायची ते कमी झाली आणि आता रशीवाली ढोलकी नाहीशीच झाली. आता सगळी चावीवालीच चालते, नटवाली वगैरे. नटवाली चालते. पण त्याच्यामध्ये पण आहे ना, आता काही लोक कास्टिंग पट्टी पाहिजे, स्टील पट्टी पाहिजे, स्टील चावी पाहिजे, हे सगळे व्हेरायटी वाढल्या. ढोलकी एकच वाजणार, ते एकच. पण आवाजावर काही फरक नाही पडत. नाही. पण मग ती बरेच जण म्हणतात की ढोलकी हेवी आहे, तिचा आवाज चांगला येतो, किंवा ढोलकी लाईट आहे वगैरे. ते बोलायचं आहे काय, हेवी असली का चांगली वाटते, हलकी ढोलकी पण चांगली वाटते. ओके. तसं आपल्या बनवण्यावर आहे. पण ते म्हणतात ना की जी रिंग असते ती एकदम स्टीलची असते, हेवी असते. हलकी ढोलकी असते. काय काय वादकांना आहे ना हलकी ढोलकी असली काय आहे ना वाजवताना हलते, इकडे तिकडे पळते. ओके. हां. काय आणि जड असली तर ती जागेवर बसून आहे ना स्टेबल राहते. स्टेबल राहते आणि हलत नाही. काय? त्यामुळे आहे ना ते लोक रेकॉर्डिंगवाले, खास वाजवणारे लोक ही वजनदार ढोलकीच बघतात. आणि ती वजनदार जी ढोलकी असते ते जे रिंगचं काम करायला साधारणपणे किती वेळ जातो?
रिंग बनवायला आता समजा मी तर स्वतः बनवतो. ओके. काय स्वतः वेल्डिंग करतो, स्वतः आहे ना रिंग वाळतो, बँड मारतो. वा. स्वतः रिंग मी मॅन्युफॅक्चरिंग रिंगचा मी स्वतः करतो. तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग पण करता? ओके, इथेच. रिंगचा. हां. वा. म्हणजे मला कुठे बाहेर जायची गरज नाही. ओके. काय मग वेल्डिंग फक्त वगैरे पण पट्टी- तुम्ही करता? हां, फक्त पट्टी आणायला मला बाहेर जायला लागते. ओके. बाकी डोलकी मी स्वतः घरात पूर्ण करतो. वा, छान. याचं एक प्रचिती म्हणून या तबल्याची फक्त आस बघा. अजूनही रेलचेल आहे. आता फक्त 4:30 अजून वाजल्यात आणि आतापासून बघा किती रेलचेल चालू आहे. तर सुभाष म्युझिकमध्ये येण्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचा एखादा स्क्रूचा प्रॉब्लेम असो किंवा एखादा सर्व्हिसिंगचा प्रॉब्लेम असो, वाद्य लावायचं असो, वादी खेचायची असो, कुठलंही काम असो, इथून परत मी कधीही निराश होऊन गेलो नाही आहे. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. आता हे बघा, इथे आता गिटार पण आलेली आहे. कोणतं इन्स्ट्रुमेंट असो, म्हणजे फक्त तालवाद्य नाही तर वेगवेगळे तंतुवाद्यांमध्येही मास्टरी आहे त्यांची. गिब्सनची ॲकॉस्टिक गिटार आहे ती आणि ह्यांच्या गिटारच्या ॲक्सेसरीजपासून सगळं इथे अवेलेबल आहे. ठीक आहे. किड्स गिटार आहे का? फुल गिटार आहे. कुठली? गिब्सन. आता गिटारचेही काही पीस आलेले आहेत. तर बघा, गिब्सनचे ॲकॉस्टिक गिटार आहे. आता आपण बघितलं ब्लॅक त्यांनी हातात लावला. हा सनबस्ट आहे आणि हा रेड आहे. वा, गुड. फक्त तंतुवाद्य, फक्त तालवाद्यापुरतं मर्यादित नसून इथे तंतुवाद्य पण बघा आता छान छान आहेत डिस्प्लेला. तर सुभाषजी, धन्यवाद, खूप धन्यवाद की तुम्ही वेळात वेळ काढला. बऱ्याच दिवसापासून आपला प्रयत्न चालू होता. बरंच काही शिकायला मिळालं, बरंच काही आम्ही तुमच्याकडून शिकलो आज. तर खूप धन्यवाद. तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि असे सुभाष म्युझिकचे पण आम्हाला अशा ब्रांचेस लवकरात लवकर बघायला मिळो, हीच आमची परमेश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद हसमुखजी. म्हणजे वेळोवेळी जे तुम्ही आम्हाला हेल्प केली. लॉकडाऊनमध्ये पण बरेच लाईव्ह शोजसाठी पण वाद्य वगैरे जेव्हा अवेलेबल नव्हती त्यावेळी तुमची जी हेल्प मिळाली, तबला लावण्यापासून, वाद्या खेचण्यापासून, जे काही मेंटेनन्स म्हणा, नवीन तबला अवेलेबल करण्यापासून एका दिवसात सगळ्या जी हेल्प मिळाली त्यासाठी खूप धन्यवाद. आणि तुम्हा सर्वांचं पण खूप धन्यवाद की एवढ्या गरमीमध्ये, लाईट गेलेल्या अवस्थेमध्ये पण तुम्ही आत इथे आणि कंटिन्युअसली व्हिडिओला सपोर्ट केलं. थँक्स, खूप धन्यवाद राहुल. आपल्या आजच्या या भागात आपण तालवाद्य कसं निवडावं याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती गोळा करण्याचा एक प्रयत्न केला. तर चला मग पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्लॉगमध्ये. जय हिंद.